मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानं आंदोलक आक्रमक झाले। यावेळी दानवेंनी आंदोलकांची भेट घेत आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं। यावेळी आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हे भाजपचे असल्याचा आरोप केला, तर उद्धव ठाकरे हे आरक्षणाचे मारेकरी आहेत आणि ते कशाला आंदोलकांना भेटतील असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावलाय। तर मातोश्रीवर आज मराठा संघटनांनी अशा प्रकारे आंदोलन केलं। रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस असल्याचं यावेळी आरोप करण्यात आला। आंदोलकांनी आज मातोश्रीवर धडक दिली। उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं का, याबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचलेले होते। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानं आंदोलक आक्रमक झाले आणि यावेळी अंबादास दानवेंनी आंदोलकांची भेट घेत आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं। तर आंदोलन करणारे रमेश केरे पाटील हे भाजपचे आहेत असा आरोप केला, तर उद्धव ठाकरे आरक्षणाचे मारेकरी आहेत, ते कशाला आंदोलकांना भेटतील असा खोचक टोला बावनकुळेंनी लगावला। तर मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ ठाकरेंना भेटणार आहे। मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळानं आज मातोश्री बाहेर अशा प्रकारे घोषणाबाजी केली आणि ते भेटण्यासाठी उद्धव ठाकरेंना आलेले होतं। तेव्हा आता उद्धव ठाकरे त्यांना भेटणार असल्याचं कळतंय मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाला। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय होतंय आणि उद्धव ठाकरे काय नेमके बोलता आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे की उद्धव साहेबांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं की नाही भेटावं ही त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी। आज तुम्हाला वाटत असताना आम्ही आज उद्धव साहेबांच्याच घरी का बरं, आम्ही सर्व पक्षीय नेत्यांच्या घरी जाणार, प्रमुखांच्या घरी। उद्या आमचं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घरी आहे, त्याच्यानंतर नाना पटोले साहेब, नंतर देवेंद्र फडणवीस, अजित दादा आणि ह्या आंदोलनाची समाप्ती एकनाथ शिंदे साहेबांच्या घरासमोर होणार आहे। तर सर्व पक्षांनी तात्काळ या ठिकाणी एकत्रित येऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावा। अरे रमेश केरे म्हणजे भाजपचा हे ते नेहमी ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे। तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, विखेचेच बॅनर लावत असतो, तो राजकारणच केलं जातं ना। माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना। सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये आहेत, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे। यांना ते थोडंसं असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे। मराठा आरक्षणाचा ज्यावेळेस विधिमंडळात ठरावाला एक मताने मंजूर केला, त्यामुळे आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे। जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील, त्यांना लोकांना भेटायला त्या ठिकाणी काही तर नाक पाहिजे। त्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते, ते कधी राहणारे नाही आणि त्यांना काही घेणं देणं नाही। त्यामुळे मला वाटतं मराठा समाजाच्या जे प्रतिनिधी गेले होते त्याची त्यांनी अवहेलना केली आहे।